महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मूर्तिजापूर शहरात 9 ते 10 ठिकाणी घरफोड झाल्याची घटना घडली आहे। मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळाले नसतानाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री 2 घरफोड झाल्याची घटना घडली आहे। मूर्तिजापूर शहरात स्टेशन विभाग परिसरात गणेशनगर स्थित असलेल्या शांतीनगर येथे शनिवार दिनांक 28 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराच्या कडी कोंड्याला तोडून रात्री एकाच परिसरात 2 घरफोड्या करून दोन्ही घरातील मुद्देमाल लंपास केला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 61,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली। विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याचे परिसरात काही नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। गणेशनगर स्थित असलेल्या स्टेशन विभाग परिसरातील शांतीनगर येथे राहणारा राजेश भातखंडे हे व त्यांच्या शेजारी दिनेश किसन बाहे घरगुती कामानिमित्त बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवत राजेश भातखंडे यांच्या घराचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील 20,000 रुपये रोख रक्कम, 3 ग्राम सोन्याची दागिन्यांची नथ, 1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची पोत व चांदीची विविध भांडे असा एकूण 23,000 रुपयांचा ऐवज तर दिनेश किसन बाहे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे 2.5 ग्रामची अंगठी, 3 ग्रामचे सोन्याचे दागिन्यांचे कानातले व चांदीचे 20 ग्रामचे विविध भांडे आणि 12,000 रुपये असा एकूण 38,000 रुपयांचा ऐवज पोलिसांच्या नोंदीनुसार चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे। गेल्या महिनाभरातील सदर घटना ही 9 ते 10वी असून अद्यापही पोलिसांना चोरीचा सुगावा लागण्यात यश मिळाले नसल्याने शहरात नागरिक सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरात गेल्या महिन्यात भरून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्रात गांभीर्याने घेऊन चोरट्यांना वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून सर्व स्तरावरून करण्यात येत आहे। साहेब, काय नेमकी घटना घडली? हे आमचं जे गणेशनगर जवळ जे हे नगर आहे शांतीनगर, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस घटना अशी घडली होती की आमचे जे फ्लॅट मधले जे भाडेकरू आहे खालचे दिनेश भाऊ बाहे यांचं घर फोडलं गेलं। तर मी इथं राहायला इथंच होतो वरती त्यांच्या वरच्या माळ्यावर। तर माझ्या घराची बाहेरून सुद्धा कडी लावली होती आणि आमच्या समोर जे मॅडम कैतवास मॅडम त्यांच्या सुद्धा घराची कडी लावलेली होती। मग सकाळी त्यांनी मला कॉल केला कैतवास मॅडमनी की काका हमारे घर की कडी बाहर से बंद है तो आप खोल दो। तर मग मी दार उघडायसाठी आलो तर माझ्याही घराची कडी लावलेली होती। मग आमचे जे वैराडे साहेब आहे वरती त्यांना मग मी कॉल केला। मग त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी ते आमचं दार उघडलं। मग मी जेव्हा खाली येऊन पाहिलं पार्किंगमध्ये काही घटना, मला थोडंसं शंका आली की म्हटलं काहीतरी झालेलं असेल। ताई, काय घटना घडली आज तुमच्या इथे? आम्ही काल दुपारी आम्ही म्हणजे 2 वाजता बाहेर गावी गेलो होतो म्हणजे अमरावतीला। तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेलीच असेल। तर आज आम्ही दुपारी घरी आलो तर 2 वाजता म्हणजे आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं। तर 2 वाजता आम्ही घरात आलो ना तर म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलं, म्हणजे त्यामध्ये आमचं सामान गेलं, मुलीच्या तोरड्या झाल्या, 1 ग्रॅम सोन्याची पोत आहे, 4 करंडे गेले, माझी नथ पण गेली सोन्याची। किती ग्रॅमची सोन्याची नथ 3 ग्रॅमची होती दादा। 3 ग्रॅम सोन्याची नथ गेली, मुलीच्या तोरड्या, म्हणजे पूर्ण सामान आमचं घर पूर्ण असं। पैसे गेले? पैसे किती? 10,000 पर्यंत पैसे पण गेले दादा। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।